वेलकम इन जयाज किचन. तर जयाज किचनमध्ये आज पालक पुऱ्या बनवलेल्या आहेत आपण. तर आता आपण कशा बनवल्या बघूया. तर प्रथम आपण पालकची एक मोठी पेंडी निवडून धुवून स्वच्छ निथळत ठेवलेली आहे. तर दुसरीकडे आपण कोथिंबीरचे देठ ठेवलेले आहेत धुवून निथळत, आणि हिरव्या मिरच्या देखील आपण धुवून निथळत ठेवलेल्या आहेत. मी नेहमी कोथिंबीरचे हिरवे देठ वाटणात घालण्यासाठी निवडतानाच बाजूला काढून ठेवते, आणि कोथिंबीरचे जो पानं आहेत, जी पानं ती भाजीत आणि आमटीत घालण्यात वापर होतो. तर आता आपण इकडे मिक्सर जारमध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, आणि हिरव्या मिरच्या धुवून त्याच्यात तोडून आपण घातलेल्या आहेत, आणि देठंसुद्धा कट करून आपण मिक्सर जारमध्ये घातलेले आहेत. आणि पालकसुद्धा आपण थोडासा हाताने मोडूनच मिक्सर जारमध्ये घातलेले आहे. आणि पाणी न घालता आपण हे व्यवस्थित मिक्सर जारमध्ये बारीक करून घेऊया. त्याची पेस्ट बनवायची आहे आपल्याला. तर आपली पेस्ट तयार झालेली आहे. पेस्ट आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया. ते पेस्टमध्येच आपण थोडंसं मीठ घालून त्यात बसेल इतपतच आपण गव्हाचं पीठ आपण त्यात घालून व्यवस्थित हाताने मिक्स करून मळून घ्यायचं आहे. पीठ पाणी न घालता त्यात पेस्टमध्ये आपण आता हे व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचं आहे. तर पुन्हा आपण थोडंसं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मळायला. तर आता आपलं हे पुरीचं पीठ, पालक पुरीचं पीठ मळून तयार आहे, रेडी आहे. जसं की आपण चपातीला पीठ मळतो त्या पद्धतीनं आपण पीठ हे मळलेलं आहे. तर आता आपण तेल तापत ठेवलेलं आहे एकीकडे, आणि दुसरीकडे आपण पुरीसाठी गोळे करून घेऊया. आता आपण गोळ्याला तेल लावून पुऱ्या हलक्या हाताने लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या कोणत्याही असो, त्या पीठ लावून लाटायच्या नाहीत. पीठ लावून लाटलेल्या पुऱ्या नेहमी तेल खूप सारं ओढून घेतात आणि पुऱ्या तेलकट होतात. तर सर्व पुऱ्या आपण आता लाटून घेऊया. तर आता आपलं तेल एकीकडे तापलेलं आहे. तर पुऱ्या आपण तळून घेऊया. अशा पद्धतीनं आपल्या पालकपुऱ्या तयार आहेत. बाहेर पाऊस पडतोय, गरमागरम पालकपुरी तयार आहे. तुम्हीसुद्धा ट्राय करा, तुम्हालासुद्धा आवडेल. ही पुरी नुसतीसुद्धा खाऊ शकता, सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबतही खाऊ शकता. नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. खूप 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 धन्यवाद.